तर कस काय बरेत का सगळे मजेत असाल अशी अपेक्षा करतो। तर मंडळी, आजच्या आपला व्हिडिओचा विषय आहे लग्न। लग्न का करावं हा विषय तसा एकदम भारी आहे। म्हणजे आपल्या जगामध्ये असे मोजकेच लोक असतील ज्यांना लग्न करावं वाटत नाही, पण हा व्हिडिओ खास तरण्या पोरांसाठी। म्हणजे विषय असा आहे की अनेक पोरांना असं वाटतंय की आपण लग्न नाही केलं तर एकदम मजेत राहू, म्हणजे गर्लफ्रेंड आहे, मस्त फिरायला भेटतंय, मोकळे आहोत, घरचे काय म्हणत नाहीत म्हणून लग्नच करायचं नाही। पण तसं नसतं। लग्नाचे अनेक फायदे, त्यातला पहिला फायदा आहे मित्रांनो इज्जत। बाबा, इज्जत अशी गोष्ट आहे ना, ती प्रत्येकालाच पाहिजे असती। आणि लग्न झालं की बायकोकडून मिळणारी जी इज्जत आहे ना, तिला तोड नाही। अहो जेवलात का, अहो इकडे या ना, अहो तिकडे जा ना, अहो चहा देऊ का, अहो असं काय करताय, तसं काय करताय, ही जी मजा आहे ना भावानो, ती लग्नाशिवाय कशात नाही। त्यामुळं बायकोची जर इज्जत पाहिजे असेल किंवा तुम्हाला एकंदरीतच सगळ्या गोष्टीमध्ये इज्जत पाहिजे असेल तर लग्न करायला पाहिजे। तसंही आपल्या तरण्या पोराला कोणी चरित नाही। म्हणजे आपण अशाही घराला एकदम भार असतो, काम धंदे करत नाही, दिवसभर मोबाईल मध्ये बसायचं, फ्री वेब सिरीज पाहायचं, युट्यूब पाहायचं, इंस्टाग्रामच्या रील पाहायच्या, आपल्याला काडीची किंमत नसते। पण लग्न झाल्यावर बायको जी इज्जत देते ना भावानो, ती एक नंबर असते। तिला म्हणजे काही चॅलेंजच नाही, तिला कसली तोडच नसते। त्यामुळं इज्जतीसाठीच काय होईना, पण लग्न तर करायला पाहिजे। आता दुसरा मुद्दा आहे, तो पण फार महत्वाचा आहे। आता नातेवाईकांकडे मिळणारी इज्जत, पण नातेवाईकांपेक्षा ही सासरच्यांकडून मिळणारी इज्जत ती पण एक नंबर असते। म्हणजे आपला जावई आला रे आला की सासरच्या घरच्यांमध्ये जी अशी चलबिचल असती ना, ती पाहायला लय मजा येते। जावई आला, बसा जावई साहेब, जावई साहेब जेवायला काय करू, जावई साहेब पापड करू का, जावई साहेब रस करू का, जावई साहेब मटण आणू का, हे जी असती ना इज्जत भावनो, ती सुद्धा एकदम झकास असते। सासरचा जो असतो ना एकदम पाहुणचार, तो अनुभवण्यासाठी तरी आपण लग्न करायला पाहिजे। आणि जावईपणाचा जो फील असतो ना, म्हणजे एकदम मिशा बिशा असे एकदम टाईट होऊन जातात ना, तो फील घेण्यासाठी तरी एकदा म्हणजे लग्न करायला पाहिजे। आता लग्न केल्यानंतर तिसरा जो फायदा आहे ना, तो स्वतःच्या पातळीवर आहे। म्हणजे काय, आपल्याला लग्न झालं ना की एकदम मोठं झाल्याचा फील येतो। म्हणजे आपण काय करतो, आपण म्हणजे पलंगावर बसायचो आणि फिरत असलेला फॅन बघायचा, असंच काहीतरी, असं म्हणजे काहीतरी आपण करत असतो। म्हणजे त्याला काय अर्थ नसतो, आपल्याला कोणी विचारित नाही, असाच हा बालिश आहे, याला कसली किंमत नाही, असे घरचे मित्र आणि बघा सगळे नातेवाईक समजत असतात। पण लग्न झालं ना की एकदम माणूस मोठा होतो। म्हणजे त्याला जबाबदारी समजते, त्याला सगळ्या गोष्टी चांगलं काय वाईट काय, लोक काय म्हणतील, बायकोला काय पाहिजे, आपल्याला काहीतरी काम करावं लागेल, असा एकदम फील यायला लागतो। म्हणजे लग्न जर झालं तर माणूस मोठा होतो, माणसाला इज्जत मिळते, माणूस समजदार होतो। त्यामुळं लग्न करायला पाहिजे। म्हणजे जोपर्यंत आपण बॅचलर असतो ना, तोपर्यंत एकदम मक्कर असतो। मित्रांसोबत फिरणं, रात्री 10 वाजूस्तर, 11 वाजूस्तर, 12 वाजूस्तर मित्राशी गप्पा मारणं, कुठेतरी टपरीवरच बसणं, ह्या कुठेतरी फिरायला जाणं, असला आपला एकंदरीत जो व्यवहार असतो तो असतो। पण लग्न झाल्यानंतर माणूस 9च्या आत घरी जातो। आई वडिलांना पोरगा 9च्या आत घरी आलेला कधी चांगला। म्हणजे लग्न झालं की आपण बरोबर रात्री लवकरात लवकर घरी पोहोचतो। हा फायदा आपल्याला तर आहेच, पण त्याहीपेक्षा आई वडील सुद्धा समाधानी असतात। त्यामुळे लग्न लवकर करा। तुम्हाला अनेक जण म्हणत असतील लग्न कशाला करतो, मस्तपैकी राह ना बॅचलरच, लग्न झाल्यानंतर काय घडतं आयुष्यामध्ये, काय बायको ताण देते ते आम्हाला विचार ना, कशाला भावा लग्न करतो, सुखी राह, बॅचलर राह, असं पण तुम्हाला अनेक जण म्हणतात। पण त्याचं ऐकू नका, लग्न करा। आणि चौथा आणि सर्वात महत्वाचा फायदा तो तुम्हाला माहितच आहे, चाभऱ्या हो। आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आपल्याला आपली फॅमिली वाढवायची। पुढच्या व्हिडिओत भेटू लवकरात लवकर। चला बाय।